तर बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत सर्वात स्वाध्याय 1.1 मधील 10वा प्रश्न. सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या व सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या यांचा गुणाकार किती? पर्याय आहेत 22, 1087, 194 आणि 30. तर बघा, सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या. आता आपल्याला सर्वात लहान अंक सांगितलेला आहे, दोन अंकी लहान संख्या. तर लहान दोन अंकी संख्या चालू कुठनं होते? 10 पासून. ठीक आहे, 10 ही संयुक्त विषम संख्या संयुक्त आहे, पण विषम आहे का? नाही. त्यानंतर येते 11. 11 ही मूळ आहे. त्यानंतर 12 ही संयुक्त आहे, परंतु ती कशी आहे? सम आहे. कशी आहे? सम आहे. आपल्याला कशी पाहिजे? दोन अंकी संयुक्त विषम पाहिजे. मग 12 ही त्यात येणार नाही. 13 मूळ आहे. 11 मूळ आहे. 13 मूळ आहे. त्यानंतर कोणती येईल? 14. तर 14 ही संयुक्त संख्या आहे, परंतु कशी आहे? सम आहे. त्यानंतर येते 15. तर बघा, 15 ही विषम सुद्धा आहे आणि संयुक्त सुद्धा आहे. कारण का? तर या 15ला 3ने भाग जातो, 5ने भाग जातो, त्यामुळे ही कशी आहे? मूळ संख्या नाही आहे आणि संयुक्त संख्या मात्र आहे. त्यामुळं दोन अंकी जी लहान संख्या दोन अंकी येणार आहे ती आपली सर्वात लहान दोन अंकी संयुक्त संख्या येणार आहे. एक संख्या या ठिकाणी सापडली आपल्याला, ती आहे 15. आता पुढं जे पाहिलं आपण तर काय प्रश्न आहे? सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या. तर बघा, मूळ संख्येमध्ये फक्त एकच अशी संख्या आहे जी आहे सम, आणि ती आहे 2. सर्वात मोठी, आणि मोठी म्हणल्यामुळं मुलं काय होतात की मोठी संख्या बघतात, 99, 97 अशी वगैरे. परंतु इथं सम हे फसवं दिलेलं आहे, सर्वात मोठी. म्हणून सम असलेली मूळ संख्या फक्त कोणती आहे? तर ती आहे 2. मग या दोन्हीचा गुणाकार किती येईल? तर आपल्याला सांगितलं आहे यांचा गुणाकार किती. तर गुणाकार किती येणार आहे? 15 गुणिले 2 बरोबर किती येणार आहे? 30. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 30, पर्याय क्रमांक 4, 30 हे उत्तर अगदी बरोबर आहे. ओके. त्यानंतर प्रश्न येतो बघा, 21 ते 30 पर्यंतच्या संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने निषेध भाग जातो? तर 21 ते 30 मधील मूळ संख्या कोणत्या आहेत? 21 ते 30 यामध्ये मूळ संख्या येते बघा 23 आणि 29. आणि 23 आणि 29ची जर आपण बेरीज केली तर ती येईल 9 3 12, 2 2 4 1 5, ही येणार आहे 52. 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 23 आणि 29 या दोन आहेत. त्यानंतर संयुक्त संख्यांची बेरीज. आता 21 ते 30 मध्ये संयुक्त संख्या कोणत्या येतात? 21 ते 30 बघा, म्हणजे मूळ सोडून असलेल्या ज्या संयुक्त संख्या आहेत, म्हणजे 21 असेल, 22 असेल, 23 मूळ आहे, सोडून द्या, 24 आहे, त्यानंतर 25 आहे, त्यानंतर 26 पण संयुक्त आहे, त्यानंतर 27 संयुक्त आहे आणि 29 संयुक्त नाही, ती काय आहे? मूळ आहे. तर 29 27 नंतर येणार काय? 28, आणि काय येईल? 29 सोडून द्या कारण ती मूळ आहे, 30. तर या सर्व संख्यांची बेरीज येते बघा, 2 आणि 1 3 आणि 4 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 18 आणि 7 25, 25 आणि 8 किती झाले? 33. 33ला 3 हाचे आले 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7 आणि 2 9, 11 13 15 16 17 आणि हे 3 20. म्हणजे यांची बेरीज झाली बघा 203. आता यामधील फरकास म्हटले आपल्याला. काय म्हटले? बेरजेमधील फरकास म्हणजे 203 आणि ही जी बेरीज आलेली आहे, मूळ संख्येची बेरीज 52 आलेली आहे, संयुक्त संख्येची बेरीज 203 आलेली आहे. यांच्यातील फरक म्हटला, त्यामुळे आपण यांची काय करणार? वजाबाकी करणार. तर यांची वजाबाकी येईल पहा, 3 2 गेले 1, 20 5 गेले
15 151. आता पुढे काय म्हटलंय की फरकास म्हणजे आलेल्या ह्या वजाबाकीस पुढीलपैकी कोणत्या संख्येने निश्चित भाग जातो? तर 3 151ला भाग जाईल का? 5 आणि 1 6 आणि 1 7. 3ने बेरीज जाण्यासाठी अंकाची बेरीज काय पाहिजे? 3ने भाग जाण्यासाठी अंकाची बेरीज 3च्या पाड्यातली पाहिजे. म्हणजे यांची बेरीज येते 7, म्हणजे 3ने भाग जाणार नाही. त्यानंतर 7 दोन्ही 14 आणि इथं एक उरतो बघा, इथं राहतात 11, म्हणजे 7नेही भाग जाणार नाही. ही 151 संख्या आहे बेरीज, म्हणजे 151ला 151 भाग जाईल 100%, कारण 1 येईल. आणि परत पुढचा जो पर्याय तो आहे 17. आता 17च्या पाड्यात 151 येतच नाहीत आणि 17ने काही भाग जाणार नाही, त्यामुळं 151 असा भाग जाईल. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर अगदी बरोबर असेल. ओके, थँक्यू.